तयार झालाय आपला नाचणीपासून पौष्टिक डोसा. चवीला तर अप्रतिम लागतो. लहान मुलांसाठी उत्तम मेनू आहे. शुगरवाल्यांसाठी औषध आहे. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे नाचणीचा डोसा. तर नाचणीचा डोसा बनवण्यासाठी ना, मी काल सकाळी 2 वाटी नाचणी, 1.5 वाटी मी उडीद डाळ भिजत टाकली होती आणि ती संध्याकाळी मी बारीक वाटून घेतली, रात्रभर ठेवली होती आणि हे बघा त्याचं असं बॅटर फर्मेट करून घेतलेलं आहे. सकाळी मी मुलांसाठी याचे डोसे काढून दिलेले आहेत आणि या पिठापासून तुम्ही इडली, ढोकळा आणि डोसा असे 3 प्रकार बनवू शकता. तर काल मी इडली बनवलेली आहे, आज बनवत आहे दुसरा प्रकार डोसा आणि तिसरा प्रकार आपण पुढच्या भागात पाहूया. तर आता मी डोसा बनवायला सुरुवात करते. इकडे मी पॅन गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि हे बघा कांदा घ्यायचा आणि कांद्याने असं तेल लावून घ्यायचं खालच्या बाजूला. त्यामुळं आपला डोसा चिटकत नाही आणि डोशाला थोडी छान चव येते कांद्यामुळं. तर कांद्याने तुम्ही ब्रशनी लावलं तरी चालेल, पण कांद्यामुळं डोसा छान चवीचा होतो. आत्ता आपण बॅटर पसरवून घेऊया. तुम्हाला जाड पातळ जेवढा हवा तेवढा पसरवू शकता. माझा पॅन थोडासा छोटाच आहे, मधला बेस आहे ना तो छोटा आहे, त्यामुळे मी तेवढंच पसरवणार. आपण अगदी सेम डोसा बनवतो ना तांदळाचा, सेम तसंच आहे, वेगळं काहीच नाही. फक्त तांदळाच्या ऐवजी आपण नाचणी घेतलेली आहे. नाचणी पौष्टिक आहे, शुगरवाल्यांसाठी उत्तम असते आणि नाचणीचा पदार्थ पौष्टिक असतो. लहान मुलांसाठी तर अतिशय छान आहे. तर नक्की नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ बनवा. आता आपण उलटून घेऊया. सहज उलटला जातो आणि छान बघा दिसायला पण छान झालेला आहे, खूप छान दिसतंय. आपण दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक धान्याला स्वतःची अशी विशिष्ट चव असते. तर तशीच नाचणीला पण आहे. प्रत्येकाला ही चव आवडते किंवा नाही मला माहीत नाही, पण मला तर आवडते कारण पौष्टिक तर आहेच, पण नाचणी शुगरसाठी उत्तम आहे. नक्की खात चला. छान असं शेकून घ्यायचं. जरी आपल्याला असं वाटतं की हे शेकलेलं नाही आहे, तर ते शेकलेलं असतं. दोन्ही बाजूने बघा शेकून झालेलं आहे. आत्ता मी काढून घेते. हे बघा तयार झाला आपला नाचणीचा डोसा. चवीला अतिशय उत्तम लागतो, पौष्टिक आणि शुगरवरती रामबाण इलाज आहे. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आत्ता आपण सगळे डोसे असे बनवून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमची मुलं बाकीचं काही खात नसतील ना, तर त्यांना हा नाचणीचा डोसा बनवून द्या, आवडीनं खातील. आणि त्याच्यानंतर त्यांनी थोडा वेळ काही नाही खाल्लं, 1-2-3 तास, तरी काळजी करू नका, कारण पोट भरलेलं असतं. त्यामुळे नक्की बनवा हा डोसा.